संस्कार म्हणजे शिस्त, थोर मोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी असं म्हणतात. मुलांना चांगले संस्कार देणं हे आई वडिलांच्या हातात असतं. चांगले संस्कार मिळालेली मुलं आयुष्यात पुढे चांगली व्यक्ती होतात. त्यांना लोक त्यांच्या माणुसकीमुळे ओळखतात. ते इतरांना मदत करायला नेहमी धावतात. इतरांबरोबर प्रेमानं व आदराने वागतात. सोशल मीडियावर माणुसकी व संस्कार दर्शवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय. सोशल मीडियावर अनेक जण व्हिडिओ शेअर करत असतात. त्यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात, तर अनेक व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. हा व्हिडिओ म्हणजे संस्कार का महत्त्वाचे असतात त्याचं उत्तम उदाहरण आहे. ट्रेन मधील हा 20 सेकंदाचा व्हिडिओ आपण पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. कधी रील्सचे, कधी भांडणाचे, तर कधी बसण्यासाठी केलेल्या जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल केले जातात. याशिवाय ट्रेनमधील अपघाताचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण सोशल मीडियावरती सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसतेय. नीट उभा राहायलाही जागा दिसत नाहीये. याच गर्दीत एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन उभी असलेली दिसतेय. यावेळी या महिलेला जागा देणं अपेक्षित आहे, मात्र कुणीही जागेवरून उठून सीट देत नाहीये. यावेळी एका तरुणाचं या महिलेकडे लक्ष जातं आणि हा तरुण क्षणात उठून महिलेला बसायला त्याची सीट देतो. ती महिलाही सीटवर बाळाला घेऊन व्यवस्थित बसताना दिसतेय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ लय भारी ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये माणूस नुसता शिकून मोठा होत नाही, तर त्याला संस्काराचीही जोड असावी लागते असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. एकानं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की धन्य तुझे आई वडील, तर आणखी एकानं संस्कार खूप महत्त्वाचे असतात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर या व्हिडिओवरती तुमचे देखील काय मत आहे, कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा.